ऐकणाऱ्याच्या कानात गुंजणारा, कधी चुलबुला तर कधी दर्दभरी दास्तान मांडणारा आवाज आज कायमचा थांबला. आशा भोसले हे नाव अनेक दशकं संगीत विश्वावर अधिराज्य गाजवत राहिलं. आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली जिल्ह्यात झाला. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आशाताईंच्या खांद्यावर आली. लहान वयातच त्यांनी गाणं गायला सुरुवात केली. वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्या आयुष्यात कठीण प्रसंग आला, पण त्यानं न डगमगता या अनुभवातून तावून सुलाखून त्यांनी चिकाटीनं गाण्यावर मेहनत घेतली. त्यावेळी लता मंगेशकर हे नाव यशाच्या शिखरावर होतं. त्यांना इंडस्ट्रीमध्ये चांगली गाणी मिळत असायची, पण आशाताईंना मात्र लहान मोठी बी ग्रेड असलेली गाणी मिळत होती. त्या स्ट्रगल करत होत्या. पण O.P. नय्यर यांच्या आयुष्यात एक प्रकाश बनून आले. आइये मेहरबान आणि ये है रेशमी जुल्फों का अंधेरा ही गाण्याची संधी त्यांना मिळाली. ये है रेशमी जुल्फों का अंधेरा या गाण्याने तर त्यांच्या करिअरमधील अंधार दूर झाला. या गाण्यांनी इंडस्ट्रीमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं. R.D. बर्मन यांच्या रूपानं त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं. दम मारो दम, पिया तू अब तो आजा यांसारख्या गाण्यांनी त्या काळातील तरुण पिढीला अक्षरशः वेड लावलं. त्यांनी कॅबरे, गझल, पॉप, क्लासिकल अशा प्रत्येक प्रकारात आपली वेगळी छाप सोडली. आपल्या गाण्यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत असत. एकदा तर एका गाण्यासाठी त्यांनी 100पेक्षा जास्त टेक्स दिले होते, कारण त्यांना परफेक्शन हवं होतं. त्यांनी तब्बल 20पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली आहेत. आजही त्यांचा आवाज तितकाच जिवंत वाटतो. त्यांना दादासाहेब फाळके आणि पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च सन्मानांनी गौरवण्यात आलेलं आहे. आशा भोसले या केवळ गायिका नाहीत, तर त्या भारतातील संघर्ष नायिका आहेत. त्यांचा श्वास थांबला असला तरीही त्यांनी गायलेल्या गाण्यातून, त्यांच्या आठवणीतून त्या या अस्तित्वाच्या पोकळीत सदैव जिवंत राहतील.